महाराज हरिभक्त परायण कोकाटे महाराज. आधी चढा ना वाढवा थोडा बरोबर. हॅलो थोडं विको जास्त झालं. हरि बुद्ध हरि बुद्ध हरि
वाची सुलभ रामकृष्ण रामकृष्ण आम्ही साथ दिली त्याची लादली सकळ सिद्धी सिद्धी बुद्धी धर्म हरिपाटी आले प्रपंच निवाले साधू संगे ज्ञानदेवी नाम रामकृष्ण टसा येणे दस दिशात मारा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी पांडुरंगा कानो प्रथम
दुसरे चरण संताच्या त्यांचे कृपादानी गतीचा विस्तार भावे सद्गुरू यांचे केले स्मरण होय सगळे विद्यांच्या अधिकरण त्याचे वंदोशी चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी शरण शरण जे हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मजदाव व्यासुबटा मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी काय पायावर या वारकरी संताच्या विढाल विठ्ठल हरिपतीचा पेतोदर वाची सुलभ रामकृष्ण रामकृष्ण आम्ही साधले त्याची लादली सगळे सिद्धी प्रस्तुत संगीत कीर्तन रूपी सवी करता निवडलेला अभंग साधकाचा मायबाप अनाथाची माय विश्वमौली ज्ञानोबारांच्या हरिपाठातील 16व्या क्रमांकाचा अभंग आहे विढाल अभंगाकडे जाण्यापूर्वी अल्पसा परिहार घ्यायचा तो म्हणजे असा आज आपल्या या महासांगवी या नगरीमध्ये चालू असले महासांगवी या नगरीमध्ये श्री संत मीराबाई आईसाहेब पुण्यतिथी सोहळ्यानिमित्ताने चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहाच्या 5व्या दिवसाची माझ्या वाटेला आलेली कीर्तन रूपी सेवा हे माझं परम भाग्य आहे. दुसरा मुद्दा असा की सुंदर असे या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन या सप्ताहाचं आयोजन आपल्या सर्वांच्या लाडक्या आणि असं आपल्या सर्वांच्या आदरस्थान असणारे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त पारायण आमच्या महंत राधाताई महाराज आईसाहेब आमच्या आईसाहेबांनी एवढं सुंदर असं या ठिकाणी या सप्ताहाचं आयोजन आमच्या आईसाहेबांनी केलं. एकदा आमच्या आईसाहेबांचं जोरदार टाळी वाजवून स्वागत. एवढं मोठं सुंदर आयोजन केलंय आणि विशेष म्हणजे भगवान बाबांची अशी कृपा झाली की आईसाहेबांच्या दर्शनाचा योग आला. हा आणि हे जे संस्थान आहे हे संस्थान नाहीये हे फक्त संस्थान नाहीये हे प्रति भगवानगड आहे हे संस्थान. हा आणि या संस्थानावरती या ठिकाणी सेवा करण्याचा हा योग मिळाला आणि विशेष आमच्या आईसाहेबांचं सुद्धा दर्शन या ठिकाणी झालं हे आमचं भाग्य आहे. हा या ठिकाणी येण्याचा योग आला. तसंच सुंदर असं या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन केलंय. गोड असे मृदंगमणी आहेत आमचे विशाल महाराज आहेत. वा इकडे आमचे आमचे अंगद महाराज आहेत. वा गोड मृदंगमणी एकदा दोघांसाठी सुद्धा जोरदार टाळी वाजवा. तसेच महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायन सम्राट आमचे विदवडे महाराज आहेत. आमचे काळे महाराज आहेत. सांगळे महाराज आहेत. गोकाटे महाराज आहेत. सुरुवातच इथून झाली. हा मुंदे महाराज आहेत. मुंदे म्हणजे तुम्ही चुकीचं सांगताय का मी चुकीचं ऐकतो. सर्व टाळकरी मंडळी महाराज मंडळी विनेकरी बाबा आहेत. गोड असं साऊंड सिस्टम आहे. सगळ्या मंडळींना धन्यवाद. सोबदार बाबा आहेत तिकडे आमचे वडील आहेत. सर्व टाळकरी मंडळी महाराज मंडळी सगळ्या मंडळींना धन्यवाद. कीर्तनाला सुरुवात विडाला. आवाज थोडा चांगला राहू द्या कारण सर्दी झालेली. विठाला
शेवटच्या कडव्यात कल्पना आहे. वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानदेव आहे, कळस तुकाराम बाबा आहे, विस्तार रामदेव बाबा आहे आणि शांती नाथ बाबा आहे. ज्या इमारतीचा पाया ज्ञानदेव आहे त्या इमारतीचा खांब नाथ बाबा आहे आणि ज्या इमारतीचा खांब नाथ बाबा आहे त्या इमारतीचं नाव वारकरी संप्रदाय. आणि वारकरी एक असं संप्रदाय आहे की 750 वर्षामध्ये ज्या इमारतीचा कण सुद्धा ढिला झाला नाही त्या इमारतीचं नाव वारकरी संप्रदाय. कारण त्या इमारतीचा पायाच ज्ञान आहे. ज्ञान आहे म्हणून 750 वर्षापूर्वी एकाईना मुलाचंच नाव ठेवलंय ज्ञानदेव. ज्ञान देव ज्ञानच देव पुरावा 10वा अध्याय. अभ्यासावनी गहन ज्ञान ज्ञानावनी ध्यान विशेषजी. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे आणि ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे. पुरावा 12वा अध्याय. जेथ जेथ संपत्ती आणि दया दोन्ही वस्त्याला एके ठाया ते जाण धनंजया विभूती माझी. जिथं दया जिथं शांती, जिथं शांती तिथं दया, जिथं ज्ञान जिथं देव, जिथं ज्ञानदेव ज्ञानच देव. ज्ञानच देव ज्ञानच देव तिथंच उलट फिरा 18वा अध्याय. जिथं चंद्र आहे तिथं चंद्रिका आहे, जिथं शंभू आहे तिथं अंबिका आहे, जिथं संत आहे तिथं विवेक आहे, जिथं दया आहे तिथं धर्म आहे, जिथं सुमन आहे तिथं वन आहे, जिथं भाग्य आहे तिथं उल्हास आहे, जिथं राव आहे तिथं कटक आहे, जिथं सज्जन आहे तिथं सोयरीक आहे, जिथं वन आहे तिथं आग आहे, जिथं गुरु आहे तिथं ज्ञान आहे आणि जिथं ज्ञान आहे तिथंच आत्मदर्शन. तिथंच आत्मदर्शन आहे. कीर्तनाला सुरुवात करायची आहे. त्याआधी कीर्तन ऐकणाऱ्यांना सूचना, दरिद्र्यावानी बसायचं नाही. ते तोंड सोडून जाईन, डोक्याला हात लावून दाढीला हात लावून तंगडेवर करम गुडघे फाकवा यायचं नाही. यायचंच नाही. लांब उभं राहायचं, चांगला चप्पलजवळ पाहायचं, पहिल्या पंक्तीला जेवायचं घर. पण भामटेवणी आपल्या कीर्तनाला बस अवी थईऊन असं बसतोय आणि तसंच निघाला. मग आपल्या कीर्तनाला भामटेवानी बसायचं नाही. आपल्या कीर्तनातलं दुसरं वाक्य बोलत जायचं. पटलं 10 म्हणायचं, नाही पटलं तर नाही म्हणायचं. भामटेवानी आपलं कीर्तन ऐकायचं नाही. नाही तर आम्ही म्हणायचं बैल गा म्हणून तुझ्या म्हणायचं त्याच्या दुधाचा चा ते जमणार. नको खेदा करू कोणता गोष्टीचा, 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 नको खेद करू कोणत्या 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 गोष्टीचा, नको खेदा करू कोणता गोष्टीचा, पती लक्ष्मीचा झाला तसे, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, लक्ष्मीचा झाला तसे, नको खेदा करू कोणता गोष्टीचा, पती लक्ष्मीचा झाला तसे, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, लक्ष्मीचा झाला तसे. मुखी गाता हरपली चिंता, हरी मुखी गाता हरपली टाळी वाजवा सर्वांनी. हरपली चिंता, हरी मुखी गाता हरपली चिंता. चिंता बिंता करायची नाही. बरं चिंता करायला आपल्या हातात काही नाहीच तर चिंता करून करायचं काय? अहो हसत खेळ जगायचं. राहायचं तरी किती दिवस आहे. हसत खेळ जगायचं. आणि हसणे ईश्वराने दिलेली देणगी आहे. जी माणसं मोठ्याने असतात ती सज्जन असतात आणि जी गालात असतात प्युअर मुक्या माझाचे असतात. लय धोकादायक. जी माणसं मोठ्याने बोलतात ती आतून बाहेरून निर्बळ असतात, पण जी हळूच बोलतात लफडेवाज असते. जी माणसं तब्येती जास्त असतात ती डोक्यात कमी असते. म्हणजे ज्या भैमुगाला पाला जास्त असतो त्याला सांगा. असं असणे ईश्वराने दिलेली देणगी आहे. आपल्या आयुष्यातला सगळ्यात मोठा अपमान, सगळ्यात मोठा, कॅमेरावाला आपल्याला हस म्हणतोय.
ज्या दिवशी आपल्याला कॅमेऱ्यावाले म्हणले ना स्माईल, त्या दिवशी आपण फाशी घ्यायची. काय अहो ते आपल्याला म्हणते स्माईल, आपण व्हायचं हे हे हे. हसणे ईश्वराने दिलेली देणगी आहे. हसलं पाहिजे. अहो काही माणसं इतकी दरिद्री आहेत महाराज, काना त्या पण हसत नाही. हसलं पाहिजे. हसणे ईश्वराने दिलेली देणगी आहे. आणि चिंता बिंता करायची नाही. चिंता बिंता करायची नाही. आणि चिंता करायला आपल्या हातात काही नाहीच, तर चिंता करून काय उपयोग नाही. बरं काय आपल्या हातात आहे. अहो इलेक्ट्रिकच्या दुकानात गेल्यावर बल्ब विकणारा म्हणतो किती दिवस वापर, बदलून देईन. अहो ही बल्बाची गॅरंटी आहे, बल्ब विकणाऱ्याची काय गॅरंटी. पैसे मोजतानाच मी ह्याला. बरं बल्ब घेणाऱ्याची काय गॅरंटी, होल्डर मध्ये बसवा गेला आणि व्होल्टेज वाढलं, बल्बाने लागला पण याचाच नंबर लागला नाही. म्हणून चिंता करायची नाही. आयुष्यात 4 वाक्य ध्यानात ठेवा. आयुष्यात 4 गोष्टीची कधी चिंता करायची नाही. आणि आयुष्यात 4 गोष्टी तुम्हाला कधी मिळणार नाही. 1 आयुष्यातला वाया गेलेला क्षण पुन्हा मिळणार नाही. 2 शरीराची इंद्रिय पुन्हा मिळणार नाही. 3 दूध पाजणारी आई मिळणार नाही. आणि 4 ईश्वरासारखा बाप मिळणार. सगळं मिळेल. आयुष्यातला वाया गेलेला क्षण पुन्हा नाही. 2 शरीराची इंद्रिय पुन्हा नाही. केस पिकली ना पिकली दररोज काळी कर, पहिली नाहीत. पर ही तुम्ही केस काळी का करता बरं महिला मंडळ. तुम्हाला असं वाटतं का केस काळी केल्यावर तुम्ही देखणे दिसता. बरं असं कधी झालंय का बसणाऱ्या माणसांपैकी एखाद्याला आलाय का मेसेज केस काळी केल्यापासून प्लीज आय लव्ह यू. नाही मग हाताना झटे करता कशाला बा तुम्ही. ए 2 शरीराची इंद्रिय पुन्हा मिळणार नाही. 3 दूध पाजणारी आई मिळणार नाही. आणि 4 ईश्वरासारखा बाप मिळणार नाही. आई बापांवरती भाषण नका करू. आई बापांवरती कथांग कादंबऱ्या नका काढू. आई बाप सांभाळायला शिक. हो अरे ज्याचं शाळेत कॉलेजला व्याख्यान आहे त्याचीच आई वृद्धाश्रमात आहे. आणि तो आईची माहिती सांगितो रडू 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 रडू. आणि अजून एक वाक्य ध्यानात ठेवा. शेतकऱ्याचे आईबाप अजून वृद्धाश्रमात नाही. नाही पण ज्यांच्याकडे इस्टेट मोकार आहेत आणि बुद्ध्या कमी आहे त्यांचेच आई वडील आहेत. जे 5 वाजता टॉमी बरोबर हिंडतात, दोन्ही टॉमी संगच, एकाला साखळी एकाला चैन. आणि त्यांना जर विचारलं तुमचे वडील दिसत नाही, त्यांना वातावरण मॅच होत नाही. आणि ते वयाच्या मानाने फार चिडचिड करतात. आणि आमच्या यांना ते सहन होत नाही. आणि आमच्या स्ट्रिक्ट असल्यामुळं आम्ही त्यांना वृद्धाश्रमात नेऊन टाकलं. मजेत आहे तिकडे. ते आम्ही रविवारी भेटायला जात असतो, मस्त हसतात बिसतात, चांगलं आहे. मग हे जिन्यात बसले हे कोण आहे, हे तिचे वडील आहे. अरे तोही दे ना पुलावरून फेकून, तो कशाला सांभाळीत. त्याचा बळी दिल्यावर तो पूल तरी टिकल. आणि लोक म्हणतात जग सुधारलं. अरे काय डोमलं सुधारलंय. धोतर गेला आणि पायजामा गेला, जीन्स आली, जीन्स गेली आणि बरमोड आली. आणि हळूहळू लोक मोकळी होत आली. काय सुधारली काय. आता हित वर तर आलंय, अजून हित बरोबर सरकलं म्हणजे आला महात्मा. चिंताच करायची नाही. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, खेद करू कोणत्या गोष्टीचा, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा. पतिलक्ष्मी झालेला दाते, पतिलक्ष्मी झालेला दाते, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, नको खेद करू. चिंता बिंता करायची नाही. आणि चिंता करायला आपल्या हातात काही नाही, तर चिंता करू काय उपयोग
नाही. आता कीर्तनाला सुरुवात झाली. आता फक्त पटापटा बोलत जायचं. बोललं तर कीर्तन कळत नाही तर तुमचं ना आपलं सूत्र बसायचं नाही. हा, चिंता बिंता करायची नाही. आता फक्त पटापटा बोलत जायचं. आता मी तुमच्या पुढे 3 प्रश्न मांडतो. आपल्याला देव पाहायचा आहे, आपल्याला देव व्हायचं आहे का आपण देवाचा अंश आहे? आपण देवाचा अंश आहे. पुरावा ममाय वंश जीव लोके जीव भूत सनातन मन शिष्ट आणि इंद्रियानी प्रकृती स्थानी कर्षती. आता आपण सगळे जर भगवंताचा अंश आहोत तर आपला बाप जर विचारलं तर जम्बू नावाच्या द्वीपाला पंढरपूर नावाचं गाव आहे, तिथं धर्म नावाचं नगर आहे आणि तिथं विठो नावाचा पाटील आहे. आणि तो विठू नावाचा पाटील आपला आई नाही, बाप नाही, माई बाप. म्हणजे आई तोच आहे आणि बापही तोच आहे. आता तो विठू नावाचा पाटील जर आपला माईबाप आहेत, आपण जर त्याची लेकरं आहोत, आपण त्याची लेकरं नाही, आपण त्याचा अंशच आहोत, तर आपण देव का नाही? खाजवा डोका आता. आता तो विठू नावाचा पाटील जर आपला माईबाप आहेत, आपण जर त्याची लेकरं आहोत, तर आपण देव का नाही? तर उत्तर आहे आपल्याला आपण देव आहोत याचं ज्ञान. आता आपल्याला गरज कशाची आली? ज्ञानाची. ज्ञान आलं का आपण देव होणार. आता देव का नाही? तर ज्ञान नाही. आणि सगळ्या लोकांकडं नेमकं ज्ञान आहे. सगळ्या लोकांकडं गाडी बंगला पैसा, इतका पैसा आहे लोकांकडं. दहाव्याला पेटवलं तर श्राद्धापर्यंत धोर निघाल. पैसा आहे, ज्ञान नाही. पटकन महिला मंडळ, एका स्त्रीला साधारणपणे किती साड्या असाव्या? 24 धारा. दर तासाला एक नुसती नेसतच राहा. मग तुम्हाला कपाटभर साड्या ठेवायची गरज काय? तुम्हाला गॅरंटी आहे का सगळ्या फाटेपर्यंत तुम्ही राहशाल? नाही. मग आपल्याला साड्या किती असाव्यात एवढं सुद्धा महिलांना ज्ञान. ज्ञानच नाही ना. एकच मुलगा आहे तुम्हाला, मग तुम्हाला 27 खोल्यांचा बंगला बांधायची गरज काय? तुम्हाला का 26 सोना आणायच्या का प्रत्येक बेडरूम मध्ये? नाही. मग आपल्या पोऱ्याला बंगला केवढा असावा एवढं सुद्धा त्याच्या बापाला ज्ञान आहे. ज्ञानच नाही ना. ज्ञान नाही. दोघा जणांची मारामारी झाली, दोघंही पोलीस स्टेशनला गेले. पोलिसांना दोघांच्या 2-2 कान फटीत ठेवून दिल्या. दोघांकडून 50-50 हजार घेतले आणि म्हणले परत असं करू नका. आता एक कान फटीत केवढ्याला पडली? 50. तरी तो म्हणला 50 घालवले, पण त्याची मग काय नाही. ज्ञानच नाही ना. ज्ञान नाही. मग आपल्याला देव पाहायचा नाही, आपल्याला देव व्हायचं आहे. देव व्हायला ज्ञानाची गरज आहे. मग आता ज्ञान यायला काय लागतंय? मग ज्ञान तुम्ही म्हणाले शाळेतलं ज्ञान हे सोडून द्या. हे ज्ञान हे सोडून द्या. EMAPPs BDHM COBOL EDBL Senior KG Junior KG Higher KG Lower KG MBA and BN DED and BEd and Art and Commerce and Science and F1 S1 M.Tech and B.Tech and Daring Diploma Turner and Fitter and Welder and Mechanic Engineer and Political Engineer and MPSC UPSC NET SET Pharmacy ICT Agri MBA and BN हृदयरोग तज्ञ, गुडघा तज्ञ, फुफ्फुस तज्ञ, बालरोग तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, त्वचा रोग तज्ञ. आता तर एक नवीनच तज्ञ आलेत, गुप्त रोग तज्ञ. रोग गुप्तंगडी तज्ञ. आणि जो तज्ञ त्यालाच रोग गुप्त का? अरे अरे बाबा, अख्खं जग तज्ञ, अख्खं जग तज्ञ. काही माणसं मारामारी तज्ञ, काही माणसं भांडणात तज्ञ, काही माणसं पिण्यात तज्ञ, किती पिऊ द्या नाही चड्डी होली करत तज्ञ. काही माणसं जुगार खेळण्यात तज्ञ, आखी इकली तरी राणी सोडित नाही तज्ञ. अरे बाबा, अख्खं जग तज्ञ. पण आमचा विटेवरचा मालक सर्वात पुरावा त्याला सत्वाध्यात. हा सर्वज्ञतेचा होलावा, यादव कुळीचा दिवा. अरे अख्खं जग तज्ञ, पण आमचे भगवान बाबा सर्वात. अख्खं जग तज्ञ. मग हे ज्ञान नाही. मग ज्ञान कोणतं? ज्ञान कोणतं का असत नाही, पण आत्मलाभासारखे गोमटे
काहीच नसते. आंतरिक ज्ञान व्हावे, बाह्य लाभेल. आतलं ज्ञान, बाहेरचं ज्ञान नाही. मग आपल्याला देव पाहायचा नाही, आपल्याला देव व्हायचं आहे. देव व्हायला ज्ञानाची गरज आहे. मग आता ज्ञान यायला काय लागतंय? 3रा अध्याय. घुसलं बरं का आता बारीक ऐकायचं. ज्ञान यायला 3रा अध्याय. तुम्ही देवा ते भजाल, देव तुम्हा दृष्टवेल, परस्पर घडेल प्रीतीचेत, अज्ञापक व्हाल, वाचा सिद्धी पाव. ज्ञानोबरांचं म्हणणं असं आहे, तुम्हाला जर देव व्हायचं असेल तर तुम्हाला भजनच करावं लागेल. ज्ञानोबरा, आम्ही जर भजन केलं तर आम्ही देव होऊ का? नक्की व्हाल, पण त्याला 4 अटी आहेत. एक, पहिली अट, तुम्ही शरीरा न पिडावे. याला त्रास द्यायचा नाही. याला भूक लागली खायला द्या, तहान लागली प्यायला द्या, पाणी. आणि पाय पडू सांगतो आजच्या कीर्तनात सगळे बसणाऱ्या माणसांना, सगळे जाऊ द्या, सगळे जाऊ द्या, शरीर जाऊ देऊ नका. अहो, माणसाच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी संपत्ती शरीर आहे. हे गेलं ना, हे नुसतं शरीर नाही आहे, हे देव राहण्याचं ठिकाण. याला जपा, याला जपा. गाडी बिडीचं सुख नाही. आपल्यामुळं गाडी, गाडीमुळं आपण नाही. आपल्यामुळं बंगला आहे, बंगल्यामुळं आपण नाही. आपण गेल्यावर गाडीला काय करायचं? आपण गेल्यावर बंगल्याला काय करायचं? हे जाऊ द्या, शरीर सांभाळा. आता आज समजा कीर्तन संपले, आज मी मेलो समजा, माझ्या अंत्यविधीला समजा 50,000 लोक आले, मला फायदा काय? काय फायदा? मी उलथून जाणार. मग ते मला जाळा येणार आहे, उठा येणार आहे? जाळा आहे. बरं, ते नाही आले तरी मला कोणीतरी. आपण बुडालो, जग संपलं. जगाला तुमचं काही घेणं नाही. आपले डोळे गेले, टीव्ही चालू झाला, काय उपयोग त्याचा? आपले गुडघे गेले, दिंडी निघाली आणि पडला उताना खाटव. हे देवा, मी काय करू? काहीच करू नको. हे देवा, माझे गुडघे गेले. अरे जाणार रे जाणार. तू तमाशात बायांना खडे आणीत होता. हे देवा, हे देवा, तुम्हाला वर का नेत नाही? देव म्हणला तू वर एखादा पक्ष काढाय बसला. तुला वर नेऊ करायचं काय? तू गावात लग्न मोडायचा धंदा करतो. वर नेऊ. आपल्या अंगातली ताकद संपली, जग संपलं. जगाला तुमचं काही घेणं नाही. हा सगळा भ्रमाचा भोपळा. जन हे सुखाचे दिल्या घेतल्या, जन हे सुखाचे दिल्या घेतल्या, काही घेणं नाहीये. फक्त आपण आणि आपणच आहे. जगाला तुम्हाला वाटतं बो हे बायका पोरं बिर ही सगळी भामट्याची टोळी आहे. अहो, तुकोबारायच्या भाषेत सांगू का? फक्त दगडाला गुळ चोळलाय. खडा आहे त्याला गुळ चोळलाय. मुंगळे मुंग्या सगळ्या गुळाला बिल गेलेत, पण वरून तशी तुम्हाला एवढी जी माणसं दिसतात ना, वरून गोड आहे. अहो, आता काय माणसं म्हणते बा मला लोक मानित्या. लोक बापाला माने ना, तुला काला मानतील? जगाला तुमचं काय? त्याला तुकोबरायचं प्रमाण आहे. गुळ माखून ठेवीला दगड.
बस दगडाला गुळ चोळलाय, मुंगळ्या मुंग्या वरून आल्यात, तशी तुम्हाला एवढी जी माणसं दिसतात, वरून गोड आहेत, आतून पाषाण हृदय. वरून ना वा वा कायच्या वान कायच्या लिखाण वा नाही लिखा नाही. काय आता काय माणसं म्हणते बा माझ्या बायकोचं माझ्यावर लय प्रेम आहे. काय माणसं म्हणते बा माझ्या बाय. आता मला सगळी बस सारी माणसं एकाच वाक्यात उत्तर द्या. तुमच्या भावाचं तुमचं जमत नाही कारण तुमची बायको, तुमची बहीण तुमच्यापासून दुरावली कारण तुमची बायको, तुमच्या आईचं तुमचं जमत नाही कारण तुमची बायको. एवढं तुमच्या बायको तुमचं प्रेम आहे, प्रेम आहे. आता मला सगळी बसणारी माणसं एकाच वाक्यात उत्तर द्या. आता तुमच्या बायकोचं तुमचं प्रेम आहे हे खरं आहे का भ्रम आहे? भ्रम आहे. बोट वर करायची तरी दानत आहे का? तुम्हाला माहिती घरी गेल्यावर बोट मोडलंच म्हणून समजायचं. कोण कोण प्रेम करायला मोकळे. आता काही पोरं म्हणते बुवा ती प्रियशी माझ्यावली प्रेम करते, महा बापाच्या मुळं उठतो. पागल आहे ती. ती माझ्यासाठी काहीच करीत नाही. ती फक्त तुझं ATM मोकळं करणार आणि तुला भिकारी करणार. प्रेम करायला कोण मोकळं? अरे बाबा या जगात फक्त तिघच प्रेम करतात. एक आई वडील, 2 संत आणि 3रा भगवंत. बाकी प्रेम करायला कोण मोकळे नाही कुणाचे. काय जगाला गेलंय? जगाला तुमचं काही घेणं नाही. फक्त आपणच आहे. आपण आपलं शरीर चांगलं ठेव. आणि आज सगळी लोक संपत्तीच्या हवेसपाई याच्याकडे दुर्लक्ष करून आहेत. आणि आज सगळ्या माणसांना 4 रोग आहेत. 1 कॅन्सर, 2 पॅरालिसिस, 3 अटॅक आणि 4 ब्रेन ट्यूमर. सगळ्यात जास्त पेशंट आज या 4 रोगाचे आहेत. आणि बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे का दारू पिणाऱ्याला कॅन्सर होतो, बिडी वडणाऱ्याला कॅन्सर होतो. नाही, सरलाट लोकांना कॅन्सर व्हायला लागला. दारू पिणाऱ्याला कॅन्सर होतो म्हणलं तर 1.5 वर्षाच्या बाळाला का कॅन्सर व्हावा? बिडी वडणाऱ्याला कॅन्सर होतो म्हणलं तर आमच्या माऊलीला का कॅन्सर व्हावा? कॅन्सर होण्याचं एकमेव कारण आहे 80% लोक केमिकल खातात. मुळात लोकांना खायलाच नाही महाराज. लोकांनी फक्त गाड्या घ्यायच्या, बंगले बांधायचे, बायका सोन्यानं वाकवायच्या आणि पाव खायचा. पाव, इडली, ठोस, बर्गर, सरगर खायन मर. खायला नाही, प्यायला नाही, आणि दूध कोणी पित नाही. आणि आता मठ्ठा पेत्या लोक. तो मठ्ठा कोणी बनवला तो माणूस सापडवला पाहिजे महाराज. कोण अवलाद होती ती मठ्ठा बनवणारी? पार पिसावली पाहिजे. मठ्ठा अहो डायरेक्ट टिपाडात बर्फ भरितोय, पाण्याचं टीप, आणि त्याच्यात आणि 3 वेळा कुत्र मुतलं त्या बर्फावर. अनाखो पांढरं पाणी हान मठ्ठा. अहो 22 गलास मठ्ठ पिली एक अवलाद. 22 गलास. मी म्हणलं ही अवलाद काय भाद्रपदी पोळ्याला जन्मेले का? ओ ते मठ्ठा पिलं, घरी गेला, बाथरूम मधून बाहेरच येईन. मठ्ठा दमच काढी ना. उभं राहिलं का गडगड गडगड, बसलं का खाड 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 खाड. अहो त्याची बायको 3 वेळा चहा घेऊन गेली. अहो चहा आणू का? गडगड गडगड खाड खाड खाड. काय आज सुधरत नाही तुम्हाला. नाही, माझं कीर्तन ऐकून गेलेल्या माणसाला 2-4 दिवस सुधरत नाही महाराज. बधीर होऊन जातो तो, एकटा असतो तो घरी गेल्यावर. हा, आणि माझं कीर्तन ऐकून गेलेल्या माणसाला 6 महिने अटॅकन BP येत नाही. त्याने डॉक्टरकडे जायचं नाही, त्याने ते पैसे आपल्याला देऊन टाकायचे. खायला नाही, प्यायला नाही, आणि काही तर घरी जेवतीच नाही. रोट्या आणि ते धाब्यावर, ते तंदूर का फिंदूर काय म्हणते त्याला. आणि ते धाब्यावरच्या रोट्या करायला त्याला तवा नाहीये, तावा आहे तावा.
पलटी कराय उलटली नाहीये हुक आहे हुक 1 2 3 ओ तरी 22 रोट्या खाणारे सांड आहेत विढाल विठ्ठल तसा मला रोजच आहे विठाल हो पै विठाल विठाल पुंडली कवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव आवडी ज्ञानेश्वर महाराज की श्री सद्गुरु भगवान बाबा की जय वामन भाऊ महाराज की जय कुठं चालू आहे आपलं कीर्तन विठाल पहिलं कारण आहे खायला नाही प्यायला नाही आणि काही पार्सल घेऊन येतात 12 पार्सल 6 चपात्या आणि एक बाटली घेऊन येतात ते सॉस काय सॉस आणि ती दाबलं का ते त्याच्यातून ते लाल गाळत आहे आणि ती रोटीला सोळायचं त्याचा रोल करायचा टी पुढं हे अरे ए विठाल आणि याला कारण आहे कॅन्सर आणि कॅन्सर होण्याचं एकमेव कारण आहे 80% लोक केमिकल खातात आणि कॅन्सर व्हायचा नसेल बाहेरचं खाणं बंद करा आणि शाकाहार घ्या तुम्हाला कधीच युक्त कॅन्सर आहार विहार वायुमयी सीतार नसावी वासन इंद्र भाऊ वासन युक्त आहार विहार हे मैत्री आदितार नसावी वासन इंद्र भाऊ कॅन्सर व्हायचं नसेल बाहेरचं खाणं बंद करा आणि शाकाहार घ्या तुम्हाला कधीच कॅन्सर होणार नाही डॉक्टर खर्च नाही डॉक्टर किती गोळ्या खाणार तुम्ही नुसतं गोळ्या अहो काहींच्या कपाटात नुसतं गोळ्या आहेत बरं नुसतं गोळ्या पालतं व्हायची गोळी उतारणं व्हायची गोळी तोंड वास व्हायची गोळी तोंड मीठ व्हायची गोळी पालतं व्हायची दिली उतारणं व्हायची दिलं नाही पालतच राहील त्याच्यापेक्षा तू एक गोळी घेन का मोकळं कर काय गोळ्या खात हा नाही ए त्याला प्रमाण आहे युक्त आहार यार गाथा बोलतोय मी नाही हा कॅन्सर व्हायचा नसेल बाहेरचं खाणं बंद करा शाकाहार घ्या तुम्हाला कधीच कॅन्सर होणार नाही दुसरा रोग आहे पॅरालिसिस का होतो रक्तच नाही खायलाच नाही तर रक्त येईन कुठून आणि तिसरा रोग आहे अटॅक आणि अटॅक काय येतो जरा बारीक ऐका एज्युकेटेड लोक अटॅक इज नॉट अ डिसीज अटॅक हा रोग नाही बावळाटपणा डोक्यातून काढून टाका इट इज अ सायकोलॉजिकल टेन्शन अटॅक काय येतो अटॅक हा रोग नाही असं तर डॉक्टरला का आला त्याच्यात उशाला गोळ्या होत्या अटॅक हा जळकाट माणसांना येतोय दुसऱ्याच्या दार पुढं नवी इनवा पाहिली मग बाकीचे म्हणले पाहुण्याची होती हिच्या हे बी आलं ना आता अटॅक काय येतो त्याची कारणं सांगतो त्याच्यावर औषध सांगतो आता तुम्हाला एक बोलणं बंद झालंय लोक बोलण्याचं
प्रत्येक घरात सायलेंट शांतता आहे. 3 खोल्यांमध्ये 3 गेम चालू आहे. एका खोलीत पप्प्याची गेम आहे, एका खोलीत गुड्डीची गेम आहे. या दोघांचं काय चाललं यांनाच माहिती आहे, पण अख्ख्या खोल्यांमध्ये गेम आहे. पूर्वी एसटीत गारका व्हायचा, आता एसटी आली बी गेली बी, कानात वायरी नुसतं झोलायचं. अहो एका बाईनं भात खाल्यावर वरण मागितलं, तिला समजानाच आपण काय खाल्लं. कानात वायरी नुसतं झोलायचं. एक तर ज्या गाडीतून उतरलं त्याच गाडीत परत चढलं. ते कंडक्टर म्हणले तुम्ही आता आले, पागल झाली बाराच माणसं. अहो काही एसटीत बसा द्या, कंडक्टर 10 मिनिटं त्याच्या पुढे होता तिकीट काढाय, तू गडी तिकीटच काढी ना, हल्लतच होता. त्यांना कानभटीच ठेवून दिली. काय अहो एक तर गाईचं दूध काढाय गेलं कानात वायरी, मग बादली ते नाव का नाही, आग दूध खाली गेलं. अहो 2 कॉलेजच्या अवलादी मोटरसायकलवर चालल्या, एक काडी याच्या कानात, एक पुढच्याच्या कानात. बाबूराववाला धनगर वाड्यात घुसला. मग सगळं झालं, कुत्रच आडवं आलं, वायरच गुतली, मिळालंच ते. काय अहो एक तर लघवीला गेला आणि फोन आला, मग चैन तर खोलाव का नाही, चैन सुद्धा खोली नाही, अख्ख्या बुटात पाणी गेलं त्याच्या. काय हा विनोद नाही, हा विनोद नाही. तुम्ही काय सुधरूच द्या ना भाऊ मला. हा विनोद नाही. महिला मंडळ झोळीमध्ये पोरग रडतंय, झोळीमध्ये पोरग रडतंय, त्याची झोप झाली म्हणजे त्याला भूक लागली. आईनं ती झोळीतून खाली काढलं आणि फरशी उठवलं आणि दूध तापवाय गेली. गॅस पेटवला, दूधही तापवलं, ताटातही काढलं, थंडही केलं, बाटलीतही भरवलं, बुचही बसवलं. आता ते कोणाला द्यायचंय? पोराला. पोरा जवळ आली, खाली हात केला ना वर फोन आला. आता दूध पोराच्या हातात देऊन बोलाय का रोग झाला का, वर गप्पा आणि ती खाली कुत्रीचं पिलू ना दूध पिऊन गेलो. हा विनोद नाही, हा विनोद नाही. आणि या गोष्टी मोबाईलमुळे झाल्या. हा आणि त्याच्यामुळे अटॅक येतो. अटॅक काय येतो, कशाचंही टेन्शन हो. काय अहो शेतातून आला आणि चुलील 2 तांगड्या लावून बसला. बायको म्हणली चहा घ्या, तो म्हणला मी टेन्शन मध्ये. बायको म्हणली काय काय होईन या देशाचं. ती म्हणली देशाचं मरू द्या, ते धोतर जळाल तेवढं वाडा, नाही तर सकाळी लुंगी लावा लागेल एकच धोतर. टेन्शन मध्ये महाराज माणसं, आणि त्याच्यामुळे अटॅक येतो. आता अटॅक येऊ नये याच्यावर औषध सांगतो. काल काय झालं आठवू नका, काय चिंता करायची. कॉलेजला असताना पोरीन तुला धोका दिला, देऊ दे तुला एकट्याला दिला का. अरे असे 3 मेले, तू चौथा येड्या. पोरीसाठी बोलतो का अरे सिर सलामत तो पगडी 50. पोरीसाठी काल काय झालं आठवू नका, उद्या काय होईल याचा विचार करू नका, आज वाईट वागू नका. अटॅक येणार. अटॅकला नो टॅबलेट नो इंजेक्शन. अटॅकला एकच औषध आहे, झालेली घटना जागेवर विसरणे, त्याचं चिंतन करायचं नाही, अटॅक येणार. आणि 4था रोग आहे ब्रेन ट्यूमर. सगळ्यात जास्त पेशंट आज या 4 रोगाचे आहेत, आणि याच्याही पेक्षा जास्त पेशंट आज अपघाताचे आहेत. अपघात, आणि अपघाताला 3च कारण आहेत. 1 दारू, 2 स्पीड, आणि 3 वाहन चालवताना मोबाईलचा वापर. तुम्हाला जर एखादा माणूस गाडी चालवताना मोबाईलवर बोलताना दिसला, आपली गाडी साईडला लावणे आणि त्याच्या निभार 2 ठेवून देणे, मग काय होईन ते होईन, कोण आसन तो आसन, पण हे फटकावणे. तुमचं काय मत आहे? अहो कानाला मोबाईल लावी, त्यात सरळ याड्या बाबळीत गेलं, 2 बॉल सटकले, आणि त्याला विचारलं काय झालं, हे कुत्रा आडवा आलो. हा विनोद नाही. अपघाताला दुसरं कारण आहे स्पीड. स्पीड 4 गाडीवर बसणार, गाडीवर चाललं कुत्र्याला थांबणार, पोरीला पाहिलं का बोकड्याचा आवाज काढणार, कुत्र्याचा आवाज काढणार, बाबाला पाहिलं का खाकारा टाकणार, मुळव्याधाचा कोंब दुखतो त्याचा.
हसण्यावरी गोष्टी नेऊ नका. आणि अपघाताला तिसरं कारण आहे दारू. दारू. आणि आज 90% लोक दारू पितात महाराज. 90%. थोडे आमच्या सारखे नालायक राहिलेत काय मी पियत नाही. नाही तर सरलाट मंडई टाईट होती महाराज. अहो त्यातही 2-3 टप्पे झाले. धोत्रावाला कधी मध्ये पितय त्याच्या कोणी कानफट्टी ठेवून देतोय. नाही 100 पोरांमध्ये आज 90 पोरं दारू पितात. आज दारू न पिणं हा सध्या कमीपणा झालाय. जी माणसं दारू पित नाहीत त्यांना ही दारुडी म्हणतात. जीवनातला आनंद लुटता आला नाही. काय क्वालिटी आहे यांच्या नादी लागणं म्हणजे काय सोपं समजत का तुम्ही? अहो एक दारू पिला लघवीला बसलं. लघवी झाली आणि ते उठाय गेलं. उठायचं आहे ना त्याला वाकडं झालं. ते सरळच होईना. ते गाई डॉक्टर गेलं. डॉक्टर म्हणले काय नाही त्यांना गाई पायजाम्याच्या बटना शर्टाचं बटन घातलं. काय क्वालिटी आहे काय? अहो असंच एक जण दारू पिलं. असंच एक जण दारू पिलं आणि स्टँडवर गेलं. एसटी आली आणि टी एसटीत बसलं. पण पुढं बसलं ते गिअरबॉक्स असते ना ते. आणि ते नुसतं ड्रायव्हर का पाहायचं. नुसतं ड्रायव्हर का पाहायचं. ती एसटी 50-60 किलोमीटर गेली. ड्रायव्हर कंडक्टर चहाला उतरले. हे काय उतरलं नाही बसूनच राहिलं. ड्रायव्हर कंडक्टर चहा पिऊन आले. कंडक्टरने बेल मारली. ड्रायव्हर गाडी चालू करायला गेलो. त्याला गिअरच सापडाना. ती इकडं पाय तिकडं पाय गिअरच सापडाना. हा त्याला म्हणला काय सापडू राहिले तुम्ही? तो म्हणला अहो गिअरच सापडाना. तो म्हणला गेर आहे का हा गेर आहे का म्हणला. मी बसलो तसा पाहतोय तुम्ही त्याला माघणे पुढान माघणे पुढान. मला वाटलं तुम्हाला उपसा ना मी एका खशक्यात काढून टाकलं. काय क्वालिटी आहे. विढाल हा विठ्ठल. हसण्यावरी गोष्टी नेऊ नका. आज दारुडे इतके झाले महाराज 10व्याला जायची लाज वाटते. 10व्याला जायची लाज वाटते. बाप जिवंत आहे मुलगा गेलाय. आई जिवंत आहे मुलगा गेलाय. का गेलाय? दारू. इथं गावात लाईट आली नाही मोर्चा. डीपी जळाली मोर्चा. शाळेत गुरुजी आला नाही मोर्चा. दारूंना गावांचं वाटोळं केलं. कधी मोर्चा नाही. कधी मोर्चा नाही. वाट लागली संसारांची. कधी मोर्चा नाही. बापानं खांदा दिलाय पोराला. दिला नाही दिलाय. पाप केलंय त्या बापानं. अहो बनेल बाळाला तर त्याला पलटी करून घातलं हे त्याचं पाप आहे. बायकोच्या गळ्यातले दागिने मोडलेत पाप केलंय त्या बापानं. स्वतःच्या मुलाची फी भरायची तर बापानं बायकोच्या गळ्यातले दागिने मोडलेत. कुठं आहे आम्ही? कुठं आहे? अहो एखादा माणूस जर तरुणपणात मेला आणि त्याचं प्रेत जर रांगोळीला बाहेर काढलं तर त्या प्रेताजवळ त्याची लहानली पोरं उड्या हाणतात. उड्या हाणतात. काय माहिती त्या पोरांना की माझा बाप पेलाय. काय माहिती त्या पोरांना की मला आयुष्याचा डाग लागलाय की मला बाप नाही आहे. ते पोर आईला विचारतात आई 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 माझ्या बाबाला सगळी लोक का आंघोळ घालताय? आई सांग ना आई माझ्या बाबाला सगळी लोक का आंघोळ घालताय? आई पोराला पदराखाली झाकते. ते प्रेत रस्त्याने घेऊन जाताना ती पोरं आईला विचारतात आई 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 माझ्या बाबाला सगळ्या लोकांनी बांधून कुठं चालवलंय? सांग ना आई माझ्या बाबाला सगळ्या लोकांनी बांधून कुठं चालवलंय? काय उत्तर आहे तुमच्याकडे त्या पोरांना देण्यासाठी? काय उत्तर आहे? प्रेत पेटवलं की सगळी लोक रडतात. ती लहानली पोरं हसतात आणि हसतारी पोरं आईला विचारतात आई 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 माझ्या बाबाला सगळ्या लोकांनी का पेटवलंय? सांग ना आई माझ्या बाबाला सगळ्या लोकांनी का पेटवलंय? आई पोराला पदराखाली जगते म्हणते तुझा बाबा देवा घरी गेलाय. पोरगा पाठ करताय माझा बाबा देवा घरी गेलाय. दुसऱ्या दिवशी शाळेत जाणारी पोरं त्याला म्हणतात तू काल शाळेत आला नाही रे? माझा बाबा देवा घरी गेलाय ना. मी नाही आलो. दुपारची सुट्टी झाली की सगळी पोरं खेळतात. ते पोरग वटेवर बसतंय. ती पोरं त्याला म्हणतात तू आज खेळत नाही रे? माझा बाबा देवा घरी गेलाय ना. माझ्या घरात स्वयंपाक झाला नाही. स्वयंपाक झाल्या नसल्यामुळं माझ्या पोटात आणलं नाही. मला उभं राहिलं की चक्कर येत आहे म्हणून मी खेळत नाही. ती पोरं त्याला म्हणतात तुझा बाबा देवा घरी नाही गेलाय रे, मेलाय तुझा बाप. तुला परत कधी बाप नाही मिळणार रे, मेलाय. फार त्या पोऱ्याच्या हृदयाला जखम होते. माझा बाबा मेलाय. पोरगा दप्तरा पडतंय आणि घरी जाऊन आईला म्हणतंय आई मेलाय ना माझा बाप. सांग आई मेलाय ना. आई पोऱ्याला पदराखाली जगते. डसडसा रडते. डसडसा रडते.
मग 10व्याच्या दिवशी ते चिमुरड पोरग बापाच्या पिंडावर पाणी होती तय रे, पाणी होती तय. 5 वर्षाचं पोरग आज बापाच्या पिंडावर पाणी होती तय. ही गोष्ट नाही सांगत आहे, ही मालिका नाही सांगत आहे, ही 50% दारुड्यांची घरातली चित्र आहेत. का दारू प्यायची आहे? का? अरे ते मायबापाकडे बघून तरी पिऊ नका. अरे जगामध्ये जीवनामध्ये सगळे नातेगोते तुमच्या जवळ येतील. तुमच्याकडे पैसा असेल, प्रॉपर्टी असेल, संपत्ती असेल, लोक प्रेम करतील, पण निस्वार्थ प्रेम या जगात जर कोण करताय ना ते फक्त आपले बाईबाप आहेत. पण ही किंमत आहे तोपर्यंत कळत नाही. पण ज्याचे आईबाप गेलेत ना त्याच्या जवळ जाऊन बसा. आईबाबांची किंमत, आईबाबांचं प्रेम तुम्हाला कळल्याशिवाय राहणार नाही. अरे आईचं नाव जरी काढलं ना तरी तुमच्या समोर डसडसा रडेल, सांगेल महाराज माझी आई गेली ना या जगातलं माझं प्रेम संपलंय. अहो किती दिवसानं घरी येऊ द्या, कामावरून थकून घरी येऊ द्या. अहो आल्याबरोबर माझ्या आईनं काठी टेकत टेकत समोर यावं आणि एवढंच विचारावं, बाळा आलाय ना तो, असं म्हणायची. तोंडावरून पाठीवरून हात फिरवायची, सगळं थकवा निघून जायचा माझा. पण आज आई निघून गेली ना महाराज, अहो तोंडावर फिरणारा हात, पाठीवर बसणारी ताप माझ्या आयुष्यातली निघून गेली आहे. अहो माझ्यासाठी सुखाचा समुद्र आटून गेला आहे. अहो ज्याची आई गेली त्याला विचारा आईची किंमत काय असते. ज्याचा बाप गेलाय त्याला विचारा बापाची किंमत काय असते. माझा तरुण वर्ग बसलाय, आचार्य विनोबा भावेचं चरित्र बघा, आईची किंमत कळेल आपल्याला. अरे आचार्य विनोबा भावे व्याख्यान देण्यासाठी गावोगावी जायची, सोबत बॅगमध्ये एक लुगडं घेऊन जायची. व्याख्यान देऊन झालंय, बुक्काबाचा प्रसंग जर आला ना, आचार्य विनोबा भावेने त्या बॅगमधून ते लुगडं काढावं, खाली आथरावं आणि मस्त पैकी त्याच्यावर झोपून जावं. अहो एक सद्ग्रस्त समोर गेला, विचारला आचार्यजी, प्रश्न केला, आचार्यजी तुम्ही एवढी मोठी श्रीमंत माणसं आहात, एवढं मोठं तुमचं ऐश्वर्य आहे, तुम्ही खाली लुगड्यावर झोपलायत, काय कारण आहे? प्रश्न उपस्थित केला ना. अहो आचार्य विनोबा भावेच्या डोळ्याला 2-2 धारं लागले आहेत. अहो आचार्य विनोबा भावे उठून बसताय आणि बोक्सी रडताय. अहो तो श्राद्धग्रस्त समोर गेला, हात जोडले, आचार्यजी माझ्याकडून काही चुकलंय का? मी अनावधानानं काही जास्तीचं बोललोय का? मला माफ करा. त्या वेळेला आचार्य विनोबा भावे बोलतायत, हे दादा अरे तू बोललाय म्हणून मी रडत नाही रे, मग अरे तू मला प्रश्न केलाय तुम्ही खाली लुगड्यावर का झोपता म्हणून. मग अरे मी लुगड्यावर झोपतच नाही गड्या, मी माझ्या आईच्या मांडीवर झोपतोय. का? अरे जेव्हापासून मी जन्माला आलोय ना गड्या, अरे तेव्हापासून मी माझ्या आईच्या मांडीवर झोपायचो. पण ते अदृश्य दुर्जन काळाला माझ्या आईचं आणि माझा असणारा जे वात्सल्य प्रेम आहे ते सहन झालं नाही. त्यांनी माझ्या आईवरती गाला घातला आणि माझ्या आईला माझ्या हातून हिसकावून घेऊन गेला. अरे जेव्हापासून तो माझ्या आईला घेऊन गेलाय ना तेव्हापासून माझ्या आईच्या मांडीवर झोपण्याची संधी माझ्या आयुष्यातली निघून गेली आहे. आणि हे माझ्याच आईचं लुगडं आहे. मी ह्या लुगड्यावर जरी झोपत असलो ना तरी मला माझ्या आईच्या मांडीवर झोपल्यासारखी झोप लागते रे, म्हणून मी ह्या लुगड्यावरती झोपतोय. अरे आईच्या लुगड्यात आईचं प्रेम पाहणारे आचार्य विनोबा भावे कुणीकडे आहेत आणि अलीकडे प्रॉपर्टी नावावर करून देत नाहीत. म्हणून आईबाबांची खून करणारी लेकरं आज कोणीकडे आहेत. म्हणून प्रॉपर्टी कमवण्यापेक्षा सबसे बड़ी है माँ, बगले सबसे बड़ी सबसे बड़ी है माँ, बगले सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, हे माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ,
पडकर रुपयाची आहे का 10 रुपयाची समाधान लागतंय. जर आजच्या या कीर्तनामध्ये जर एखाद्याला लय वाईट वाटलं बा महाराज दारोड्याला लय वाईट बोलला त्याला म्हणा फक्त तू बहीण दारोड्याला देऊन पाय मग कळन तुला काय भानगड आहे. वय का विधवा मुलीचा बाप वय का विधवा मुलीचा भाऊ आणि मग कळन तुला काय भानगड आहे. लग्न जमावणारे दलाल नीट ऐका. कमिशन घेऊन दुसऱ्याची जिंदगी बर्बाद करता तुमचं वाटूळच होणार. का 10 रुपयाची आहे. अहो एक बाप तळतळून मारण्याचं समाधान आहे तुम्हाला. अहो शेतात गेलेली आई जर रुपारी बांधावर जेवायला बसली तर तिच्या भाकरीवर कालवण नाही ती लोणचं भाकरीला चोळते आणि बायांमध्ये अपमान होईन म्हणून ती म्हणते मी आज कालवण केलं नाही. काय वाटलं नाही. एक 42 रुपयाची क्वार्टर पिताना एक वाक्य सांगू का. सगळं विका स्वाभिमान विका. गाड्या बंगली ऐकल्यानं काय फरक पडत नाही. आपण 96 कुळी खानदान माणसं आहेत. एकट्यानं खिंडे लावली तर खिंडीचं नाव बदललंय आणि आपण दुसऱ्याच्या लग्नात क्वार्टरवारी नाचतोय. इतकी नालायक आहेत आपण. का त्यांनी खंब्या दिला का त्याच्या लग्नात आपण जीप काढून नाचतोय. अरे तुम्ही जेव्हा दुसऱ्याच्या लग्नात जीप काढून नाचताना तेव्हा तो माणूस तुम्हाला गडी म्हणून नाचवतोय. गुलाम आहेत तुम्ही. त्यांनी तुम्हाला 35 रुपयाच्या क्वार्टरवर विकत घेतलंय आणि तुम्ही त्याच्या लग्नात जीप काढून नाचताय. इतकी नालायक आहेत. आणि तो नवरदेव आपल्यावर 20 रुपये ओवाळतोय. 20 रुपये किंमत आहे आपली. अरे स्वाभिमान गाण. एक तर 2 गोष्टी होतील. एक तर गरीब येईन नाही तर श्रीमंती येईन. आणि काय फरक पडलो. आता एक वाक्य सांगू का. गरीबही असला आणि श्रीमंतही असला तरी डोळे झाकूनच झोपतोय. श्रीमंत डोळे वाचून झोपत्या का. आणि गरीबही असलं श्रीमंतही असलं तरी तोंडाना जेवतोय. श्रीमंतांना जागा बदलावली का खायची. आजपासून जर कोणाच्या लग्नात नाचले तुमच्या बापाची शपथ आहे तुम्हाला ध्यानात ठेवा. ज्याच्या पोऱ्याचं लग्न आहे त्याला सांगायचं तू नाचतोय बायको नाचवतोय घरातली माणसं नाचव. आम्ही नालायक आहेत का क्वार्टरवारी नाचायला. अरे नाचायचं इथं नाचा ना. नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीपाला उजगी ज्ञान दीपाला उजगी ज्ञान दीपाला उजगी. टाळी टाळी वरती हात करून टाळी वाजवायची सर्वांनी. इथं नाचलं पाहिजे. लोक डांबुरेव नाचत आहेत जीप काढून. इथं नाचलं पाहिजे. विडाल गायनाचे उडे आपोलिया छंदे 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 मनाच्या आनंदे आवडीने गायनाचे उडे आपोलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने.
वा वा एकदा टाळी वाजवा ना गड्या आमच्या विठाल विठाल. मग आजच्या या कीर्तनामध्ये पहिला संकल्प करून टाका की आजपासून दारू आणि मांसाहार करणार नाही, असं समजू की आमच्या आई साहेबांनी केलेला हा सोहळा सफल झाला. आजपासून दारू आणि मांसाहार करणार नाही हा संकल्प करून टाका. विठाल विठाल. चला मग आपल्याला देव पाहायचा नाही, आपल्याला देव व्हायचा इथं चालू आपलं. तुम्ही काय चिंता करायची नाही. आपल्याला देव पाहायचा नाही, आपल्याला देव व्हायचा. देव व्हायला ज्ञानाची गरज आहे. आणि ज्ञान यायला पहिली अट मी तुम्हाला सांगितली, तुम्ही शरीरा न पिडावे. आणि ज्ञान यायला अजून एक अट आहे, जरा बारीक ऐका. ज्ञान यायला माणसाला लग्नाच्या अगोदर पोरगं व्हावं. तुम्ही म्हणाला आता जमलं. ज्ञान यायला माणसाला लग्न झाल्यावर तर कोणालाही पोरग होईल, त्यात काय विशेष आहे. काय माणसं मध्ये झालं बो त्याला पोर, मग आता बायको केल्यावर काय होईल. काय माणसं मध्ये लागलं बो ते शिरीला पाणी, मग आता खणल्यावर काय लागल, खणल्यावर राखेल लागल का. ए काही पागल माणसं आहेत महाराज. पोरग झालं, अख्ख्या पाहुण्यांना फोन, हॅलो मला मुलगा झाला, मिरवणूक काढायची तू. अरे पागला, तुला एकच झालं एका वेळेस, बाकीच्या प्राण्यांचा अभ्यास कर, 5-5 होत्यात रंग बदलून. ज्ञान यायला माणसाला लग्नाच्या अगोदर पोरग व्हावं. आणि ते पोरग होण्याच्या अगोदर घरात एक म्हातारी मरावा. तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं, बारीक ऐकलं तरच कीर्तन. ज्ञान यायला माणसाला लग्नाच्या अगोदर पोरग व्हावं आणि ते पोरग होण्याच्या अगोदर घरात एक म्हातारी मारावा. आता उत्तर ऐका, माया नावाची म्हातारी मरावा आणि बोध नावाचा मुलगा व्हावा. आता जेव्हा माया नावाची म्हातारी मरत नाही, तेव्हा बोध नावाचा मुलगा होत नाही. जेव्हा बोध नावाचा मुलगा होत नाही, तेव्हा ज्ञान येत नाही. आणि ज्ञान जर येत नाही तर तुम्ही असेच मेल्याशिवाय राहत नाही. माता ही म्हातारी मारणं गरजेची आहे. म्हातारीचं नाव माया. आणि म्हातारी मारल्याशिवाय तर आपल्याला अभंगाकडे घुसता येणार नाही. बरं, ही म्हातारी मारायला सगळा तमाशा तर म्हातारीनं केलाय, सगळा तमाशा म्हातारीनं केलाय. नाही तर माहिती म्हणून सांगतो महाराज, जगाचा ना आपला काही संबंध नाही. काय संबंध? प्रत्येकाचं येणं वेगळं, प्रत्येकाचं जाणं वेगळं, प्रत्येकाचं प्रारब्ध वेगळं, प्रत्येकाचं क्रियामान वेगळं, प्रत्येकाचं संचित वेगळं आहे. फक्त आपण गुंतलोय त्या म्हातारीत. त्या म्हातारीचं नाव आहे माया. आणि म्हातारी मारल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. बरं, सगळा तमाशा तर म्हातारीनं केलाय. अहो, एखाद्याची पोरगी पोराचा हात धरून पळून गेली, पागल होती, पळून गेली. तिचा बाप पिसाळा, झालीच नाही मला, ती मला मेलीन, मी तिला मेलो, तिच्या मौतीला सुद्धा जाणार नाही. आणली बाळातपणाला, त्यांना विचारलं काव आणली, आपलेच दात. हा तमाशा कोणाचा आहे? हा म्हातारीचा तमाशा आहे. अरे बाबा, हा म्हातारी. आता काय माणसं म्हणते, बा घर माझं, गाडी माझी, बंगला माझा, गपची बह. तुझं काहीच नाही. तुझं फक्त एकच आहे, पावशेर सुतळी, हातपाव गुलाल, 3.5 बांबू, 1 रुपया, 1 मडका, 2.5 मग सरपण, 1.5 किलो मुरमुरे, 2 हार, 1 काडीची पेटी, 2 अगरबत्त्या. टोटल बिल 232 रुपये 35 पैसे, GST धरून 240. बाकी हा सगळा मायेचा तमाशा आहे. त्याच्या पुढचं वाक्य, कटेवर हात ठेवून विटेवर उभा असणारा पांडुरंग आपला बाप आहे आणि त्याच्या शेजारी उभी असणारी रुक्मिणी आपली आई आहे. बाकी हा सगळा मायेचा तमाशा. बाकी हा सगळं. आणि माया कोण आहे? माया विघ्न ब्रह्मला खरे, माया विघ्न ब्रह्मला
माया. आता ही म्हातारी मारणं गरजेचे. म्हातारीचं नाव आहे माया. आता ही म्हातारी मारायला या म्हातारीचा एक घोटाळा आहे. या म्हातारीला नाही नवरा पण पोरं आहेत 16. म्हातारीला नवरा नाही पण पोरं 16 आहेत. ऐका आता 16च्या 16 पोरं. त्यात म्हातारीला 10 पोरं आहेत आणि 6 पोरी आहेत. ऐका म्हातारीचा तमाशाला आहे अवघड आहे. ऐका आता म्हातारीचे 16च्या 16 पोरं पटकन. त्यात म्हातारीचा पहिला पोरगा आहे काम. काम आणि काम जीवाला त्रास देते यात काय नवल आहे. इंद्राला डाग लागला काम, चंद्राला डाग लागला काम, शंकराला कलंक लागला काम, विष्णूला कलंक लागला काम. अरे विश्वामित्र तपया खाली कुत्रा होऊन हिंडे वणी, ऐसे भुलले थोर थोर तेथे जीव किती पामर. दाढी जमिनीला टेकली होती विश्वामित्राची दाढी. 60,000 वर्ष तपश्चर्या केली होती गड्यानं, दुपार नाही. 60,000 वर्ष 60,000 वर्ष तपश्चर्या केली आणि त्याला वाटलं इंद्रपद आपल्याला मिळणार. अहो इंद्राला सुद्धा भीती वाटली. इंद्र दाढीला हात लावून बसला. याचा जर कार्यक्रम झाला तर उलट होईल. एक नाचणारी बाई आली नर्तकी. त्याली इंद्र महाराजांना म्हणली व्हायर बिकम नर्वस. हे सांगितलं कॉम्प्लिकेटेड केस. सांगितलं व्हॉट द प्रॉब्लेम. हे सांगितलं प्रॉब्लेम डेंजरस. म्हणले काय. याची जर तपश्चर्या पुरी झाली माझा कार्यक्रम संपला. ती म्हणली डोंट वरी अबाउट इट, डो नॉट इरिटेशन, वर्क इज डिपेंड्स अपॉन मी. तिने सांगितलं काळजी करू नका, माझ्यावर जबाबदारी सोडा. ती गेली ब्युटी पार्लरला. ब्युटी पार्लरला गेली. तिने एका पायात साळ बांधला आणि त्याच्या पुढं आपटला. त्याची दाढीचं मिळलं टेकेल होती, डोळेच उघडले त्याला. तुम्हाला बास इश्क ही मेरी जिंदगी. ती म्हणली पागलपणा करू नका, साधू तुम्ही, तुम कुछ भी कहो, तुम्हारे बिना मैं जी नहीं सकता. अगर तू ना मिली तो मैं रेलवे के नीचे सो जाऊंगा. इश्क है मेरी जिंदगी है, फूल है गुलाब का. ते प्रेम करणारे पोरं नव्हते. गुलाबाचं फुल नका देत जाऊ रे, ते लय बारीक आहे. सूर्यफूल देत जाऊ. ते सांगितलं इश्क है मेरी जिंदगी आहे. ती म्हणली पागलपणा करू नका, दाढी काढून टाका. काढली ना दाढी काढली, जीन्स पॅन्ट घातली आणि पुण्याचा क्षय झाला. पापात मग पापा नरका जायचे, परिपावीचे शुद्ध पुण्य दव्याद्यात उभी आहे. कुत्रा झाला आणि तिच्या पुढं निघाला. ती गेली इंद्र महाराजांना म्हणली इंद्र महाराज दाढीचा हात काढा, वर्क इज कम्प्लिटेड. का ज्याची भीती वाटत होती तो कुत्राच झाला. पुरावा विश्वामित्र तपया खाली कुत्रा होऊन हिंडे वणी, ऐसे बोलले थोर थोर तेथे जीव किती पामर. आणि या म्हातारीचा पहिलाच पोरगा आहे. म्हातारीचा पहिला पोरगा आहे काम. म्हातारीचा दुसरा पोरगा आहे क्रोध. आणि पाया पडू सांगतो आजची कीर्ता सगळ्या वाचणाऱ्या माणसांना, राग आकळा. रागाच्या भरात वाईट कृत्य करू नका. खून करायला काय 2-4 दिवस लागत नाही. मर्डर करायला काय दुपार लागत नाही. आता एखाद्याला म्हणलं तुला 2 लाख देतो महाराज, कीर्तन संपल्यावर बोकस बघशील ना तो. म्हणजे 2 लाख खर्चायचे कावा. राग आकळा. भावाची गाडी वावरातून गेली, जाऊ दे, त्याला म्हणतो प्यारलंय नेऊ नको. हट्ट्याच्या डोक्यात दगड घालतोय. एक मेला एक जेलमध्ये गेला, वाडा संपला ना. राग महिला मंडळ तुमचंही असंच. काही नवरा बोलला मी निघून जाईन. कुठं जाईन तुम्ही जाशान कुठं. तुमच्या बापाच्या घरी त्यालाच भाकरी मिळा ना. तुम्ही जाशान कुठं. माणसं नुसती पिकली बारा. सीताफळ पाहिलं ना तुम्ही, दाबलं का मध्ये जाते. तशी माणसं नुसती पिकली. आता जर एखाद्याला म्हणलं टाळ नीट असो, तो म्हणता मला म्हणला हा टाळ तू उलट तिकडं. परत जर देवळा कधी दिसलो माझ्या बापच सुद्धा नाही. राग कळा. एक वाक्य सांगू का, 2 मिनिटाचा राग तुमचं जीवनही संपू शकतो आणि 2 मिनिटाचा राग तुम्हाला देवही बनवू शकतो. कामाची कोतवालयाने नग मिलवताने, हरिहराची अब्रू घेते मैनाटी जाते, हरिहराची अब्रू घेते मैनाटी म्हातारीचा पहिला पोरगा आहे काम. म्हातारीचा दुसरा पोरगा आहे क्रोध. आणि म्हातारीचा तिसरा पोरगा आहे लोभ. मग भांडणाचं कारण काय.
बाप मेल्यावर बहिणींनी जेवढे खाते फोडाय भाऊजाम केले तेवढे यमानं केले नसते. यम परवडला पण बहीण परवडली नाही. याच्यातल्या 15 जणी आहेत आता इथं माय पुढं बसलेल्या आहेत कीर्तनात, सख्या भावाशी बोलत नाही. 15 जणी आहेत. मी नावं सगळं सांगेन, आपलं काम वेगळं आहे. नाही 50% लग्नांमध्ये सका मामा राहिला नाही महाराज. सका मामा उलातला. आता एक नवीन अवलादीचा मामा तयार झालाय, गुरु मामा. उडून आणली काय नव्हती अवलाद वा, गुरु मामा. 3 माणसं असेच महाराज दिसंतीत आणले पाहिजे. 3 माणसं, एक गुरु मामा, दुसरा एक माणूस येतो तर लय आणला पाहिजे. ती फाटकी चड्डी घालायची पद्धत कोणी आणली बा, पार पिसवली पाहिजे. फाटेल अहो इथं कापेल इथं कापेल, त्याच्यापेक्षा इथं दोन्ही कोण काप आणि हिंड काय. नाही तर रविवारी घालूच नको ना काय. आणि तिसरा एक माणूस येतो तो आणला नाही तो डायरेक्ट भोगसलाच पाहिजे. ओ ते गाऊन कोणी शोधलंय बा, पार पिसावली पाहिजे ती अवलाद. गाऊन अहो सासूलाही गाऊन सुनालाही गाऊन. अहो सासू झाडाला पाणी घालीत होती, पोर कामावरून आलो. ओये तिला डोळे दाबून म्हणता ओळख बघू, तिला कान फटाव काय गाऊन. म्हातारीचा पहिला पोरगा आहे काम, दुसरा पोरगा आहे क्रोध, तिसरा पोरगा आहे लोभ, चौथा पोरगा आहे मद, 5वा पोरगा आहे मत्सर आणि म्हातारीचा 6वा पोरगा आहे अहंकार. अहंकार गायकाला गाण्याचा, अहंकार वादकाला वाजवण्याचा, अहंकार कीर्तनकाराला कीर्तनाचा. कशाचा का होईना पण आज प्रत्येकाला काय झालाय अहंकार. अहो काही माणसांना माई बायको देखणी आहे याचाच अहंकार. तो म्हणतो आपली पप्याची आई अहंकार अहंकार अहंकार. अहो शेतातल्या मालाचे पैसे झाले आणि सासऱ्यानं ट्रॅक्टर घेतला. सुनबाई म्हणली मग पाय लागला आणि ट्रॅक्टर झाला. आता तुझा पाय जर इतका चांगला होता तर तो ह्या बापाला जप्तीची नोटीस का आली. इथे नाही बोलत, अहंकार बोलतोय. दे अहंकार अहंकार. किती झाले 6, अजून 4 पोरं राहिलेत. त्यात म्हातारीचा 7वा पोरगा आहे मी मी गायक आहे, मी वादक आहे, मी कीर्तनकार आहे, चक्रम आहे. तू पांडुरंगाचं लेकरू आहे. मी तू तुझं माझं. किती झाले 10. त्या बाबळीपासून या बाबळीपत आपली इकडली आखी कीन पण तुई झिरीन. तुई जर जिरावली नाही ना तर मी माया म्हणा म्हणा म्हणा. लोकांना काय माहिती भाऊ तू कोणचा आहे. मी तू तुझं माझं महिला मंडळ मी आहे म्हणून राहिले. नाही तर दुसरी रे तू का नाही उलातली कोणीकडे त्यांना तिसरी केल्या. मी तू तुझं. अहो सासूचं सुनेचं भांडण झालं. सून म्हणती भूक भूक फक्त एखाद्या वर्षात मला कुत्र मांजर होऊ दे मग मी आहे मी आहे म्हणून तुमच्यावर हे दिवस आले न दिवस जायचे दिवस आले. मी तू तुझं माझं. किती झाले 10. आता ऐका 6 पोरी. त्यात म्हातारीची पहिली पोरगी आहे आशा. आशा पाऊस पडल पगार वाढल ना, पाहुणे येतील ना पाहुणे ना. रेंज गेली काहींची, रेंज बायका मिळाना. आता बायको जेवढे लग्नाचे राहिले त्यांनी तो विषय जवळजवळ
काढूनच टाक. आता ते नवरदेव नाही होणार, ते आता वळू. तुमच्याकडे काय म्हणते? सांड. ए बायको नाही मारा जात. तुम्ही हायवे टच 1 एकर जमीन घेऊ शकता, बायको नाही. बायको नाही. अहो 35-35चे नवरदेव आहेत आपल्याकडं. 35-15 राहिले मारायला. अहो 42 पोरी पाहिले, एका पोऱ्यानं नाही पसंत केली, त्याला एक माझ्यासारखा भेटला, म्हणला मिळेल ती करून टाक. त्या पोऱ्यानं पोरगी पसंत केली, पण पोरीच्या आईनं नवरदेव पाहिला. ती म्हणली भिकाऱ्याला पोर दिन पण याला द्यायची नाही. का द्यायची नाही? तर पहिले आम्हाला पाहिला आलता. बायको नाही मारत. अहो काहीच रविवारी लग्न झालं, मंगळवारी जे नवरी गेली आली नाही म्हणजे तिच्या पहिल्या नवऱ्याच्या घरी. बायको नाही मारत. म्हातारीची पहिली पोरगी आशा. ऐका पटकन आता. म्हातारीच्या 6 पोरी: आशा, इच्छा, वासना, तृष्णा, मंषणा आणि तितिक्षा. 10 आणि 6 16. आणि हे 16च्या 16 पठ्ठे आपल्याच्यानं मरणार नाही. मग आपण शेंडेने आणायचे, आपण मुळे आणायच्या. ज्ञानोबाराईनं ओवी केली: वरी वरी पालवी खोडीचे आणि मुळी उदक घालीचे. वरवर शेंडे आणायचे, खाली झाडाला पाणी घालायचं, ते जमणार नाही. मग आपण काय केलं पाहिजे? 16 पठ्ठे नाही मारायचे, म्हातारीच मारायची, म्हणजे काम बिघडल. आणि म्हातारी मारायला, या म्हातारी मारायचं औषध आपण सापडू. आणि म्हातारी मारायचं औषध आपल्याकडे आहे ना. काय? भजन. भजन. आणि भजन केलं का म्हातारी मेली आणि लगेच म्हातारी मारू. घुळघुळा वाजती म्हातारी पाहता काय माहिती. मग ती वेळेला एका गपक्यात कशी काय म्हातारी मेली? कारण म्हातारी घाबरत होती भजनाला, आणि भजन केल्यामुळं म्हातारी मेली. आणि म्हातारी मेल्यामुळं आता आपल्याला मुलगा झाला. त्या मुलाचं नाव बोध. आणि तो बोध नावाचा मुलगा ज्ञानोबाराय म्हणतात, मला निवृत्ती नाही त्यांच्या कृपेने झाला. आणि मला लग्न न करता 4 मुलं झाली. ज्ञानराज माझी योग्याची माऊली, साधकाचा मायबाप, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, आणि योगशास्त्र देती बाई. पहिला मुलगा वेद, दुसरा मुलगा योग, तिसरा मुलगा साधक, चौथा मुलगा अनाथ. पहिल्यासाठी अमृतानुभव, दुसऱ्यासाठी चांगदेव पासुष्टी, तिसऱ्यासाठी ज्ञानेश्वरी, आणि तुमच्या माझ्या सर्वांसाठी ज्ञानोबारायनं हरिपाठ लिहिला. आणि आजच्या कीर्तनात पाय पडून सांगतो, कोणताही ग्रंथ वाचा नाही तर वाचू नका, पण हरिपाठ केल्याशिवाय मरू नका. आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग हा हरिपाठातील 16व्या क्रमांकाचा आहे. ज्याची माया नावाची म्हातारी मेली, बोध नावाचा मुलगा झाला, ज्ञान आलं, आणि ज्याची बुद्धी हरीच्या चरणावर स्थिर झाली. बुद्धी दुर्लभ
मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, वाजते सुलभ रामकृष्ण वाजते सुलभ वाजते सुलभ रामकृष्ण हरी मुखे म्हणा, हरी मुखे हरी मुखे हरी मुखे ज्याची बुद्धी हरीच्या चरणावर स्थिर झाली तो नर दुर्लभ आहे. आता आज आपल्या या नगरीमध्ये एवढं मोठं हा सोहळा, एवढं मोठं सुंदर आयोजन, आपल्या ह्या सप्ताहाचं सुंदर आयोजन आमच्या आईसाहेबांनी केलंय, म्हणून पुन्हा एकदा आमच्या आईसाहेबांना मनापासून धन्यवाद. आणि आता माझं कीर्तन आमच्या आईसाहेबांनी ठेवलं म्हणल्यावर त्यांना 100 वर्ष भेव नाही. नाही माझ्या कीर्तनाचे खुबी महाराज, माझं कीर्तन जर वाढदिवसाला ठेवलं तर तो माणूस 100 वर्ष जगतोय. माझं कीर्तन जर दुकानच्या उद्घाटनाला ठेवलं तर वर्षात दुसरं दुकान होतंय. माझं कीर्तन जर वास्तुशांतीला ठेवलं तर वर्षात दुसरा बांगला होतोय. आणि माझं कीर्तन जर लग्नात ठेवलं बाकीचे विचार तुम्ही घरी गेल्यावर करा. पण भगवान बाबांची कृपा आहे की आज आमच्या आईसाहेबांचं दर्शन या ठिकाणी झालं, म्हणून पुन्हा एकदा आमच्या आईसाहेबांना मनापासून धन्यवाद. आणि आजच्या या कीर्तनामध्ये सगळ्या तरुण पोरांना फक्त एकच उपदेश करेल, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला, कपाळाला गंध लावा. आपण आवारगवार माणसं नाही आहेत, 96 कुळी खानदान घराण्यातली माणसं. हो, हे रक्त काय भांगार भोंगार नाही, हे रक्त माहिती तुम्हाला कसं आहे. टाळी वाजवा सर्वांनी. ऐका ऐका हे रक्त कसं आहे, ऐका हे रक्त कसं आहे. राजय राजय रजती माती तुम्ही काढायला लावा. राजय रजती माती तुम्ही काढायला लावा. राजय ती माती सुद्धा तुम्हाला म्हणेल तो फेस आवाज येत नाही तोपर्यंत हा बाजी खिंडीत आहे. हे रक्त माती लावा कानाला, ती माती सुद्धा तुम्हाला म्हणेल तो फेस आवाज येत नाही तोपर्यंत हा बाजी खिंडीत आहे. आई साहेब जनतेच्या पोशिंद्याला लढायला लावा. आणि मी माझ्या मुलाच्या लग्नात फेट्याला तुरा काढून मिरवावं हे माझ्या रक्तात बसत नाही. आधी लग्न कोंढाण्याचे, मग लग्न राईबाचे. हे रक्त कसं आहे, हे रक्त कसं आहे. हे रक्त गोवा खाऊन थोबाड सडवणार हे रक्त नाही. हे रक्त 90 पिऊन लग्नात नाचणार हे रक्त नाही. हे रक्त कसं आहे, हे रक्त कसं आहे. उद्या सकाळी फासावर राहायचं आहे, उद्या सकाळी फासावर राहायचं आहे. सायंकाळच्या वेळेस आई मुलाला भेटायला गेली, आई मुलाला भेटायला गेली, मुलगा गजाच्या जवळ आला. बस गजाच्या जवळ आलेल्या मुलानं दोन्ही हात गजाच्या मधून बाहेर काढले आणि बाहेर काढलेले हात मुलानं आईच्या गालावरून फिरवले. आईच्या डोळ्याची कळोली दिसली. मुलानं सांगितलं, आई काही उद्या मला फसावं देणार आहे म्हणून तुझ्या डोळ्यात पाणी आहे का. अरे बाबा, माझ्या डोळ्यात पाणी तुला फसावर राहायचं म्हणून नाही, मी एका शुराची आई आहे म्हणून माझ्या डोळ्यात आज आनंद आश्रय. हे रक्त कसं आहे, हे रक्त कसं आहे, हे रक्त कसं आहे. वय होतं 23 वर्ष 5 महिने 26 दिवस. वय होतं 23 वर्ष 5 महिने 26 दिवस. आणि दिलं फासावर नाव होतं भगतसिंग. हे रक्त कसं आहे, हे रक्त कसं आहे. स्वतःच्या खतवडीच्या वया डोहामध्ये टाकल्या, स्वतःच्या खतवडीच्या वया डोहामध्ये टाकल्या. रमेश्वर भटाने छळ केला, अंबाजीनं मारलं. 400 एकर जमीन दान केली, 400 एकर जमीन दान केली. स्वप्न पडलं, बाबाजी चैतन्य आले, डोक्या हात ठेवला, मक्षुद दशमी आली, अनुग्रह झाला. वयाच्या 42 वर्ष समाजाने छळ केला, पण जगाच्या बापाने विमान पाठवलं. हे रक्त कसं आहे, हे रक्त कसं आहे.
आई बापांना ध्यान प्रायश्चित्त घ्यावं लागलं तेव्हा जगाच्या ज्ञानेश्वरी तयार झाली. हे रक्त कसं आहे स्वतःच्या ऐका, हे रक्त कसं आहे स्वतःच्या मुलाचं मुंडका आईनं उखळात गाणं गाऊन काढलं. हे रक्त आहे. हे रक्त कसं आहे, हे रक्त कसं आहे वयाच्या 15व्या वर्षी तलवार हातात घेणारे, वयाच्या 15व्या वर्षी तलवार हातात घेणारे, वयाच्या 27व्या वर्षी अफजल खानाला मारणारे, वयाच्या 51 वर्षात जगणारे आणि 36 वर्ष महाराष्ट्रातल्या मातीची सेवा करणारे पहिले राजे छत्रपती. हे बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. हे रक्त कसं आहे, हे रक्त कसं आहे वयाच्या 51व्या वर्षी देह ठेवला, वयाच्या 51व्या वर्षी देह ठेवला. माणसं रडतील यात काय नवल आहे, माणसं रडतील यात काय नवल आहे. घोड्याच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा खळखळा खाली आल्या, घोड्याच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा खाली आल्या. माणसं रडली, सरदार रडले, यात काय नवल आहे, यात काय नवल आहे. चितेला आग लागली, आग लागली चितेला आणि वाघ्या नावाच्या कुत्र्यानं चिते थोडी टाकली होती. हे रक्त कसं आहे, हे रक्त मोडेन पण वाकणार नाही. हे रक्त बुटाची पॉलिश करून जगणारं रक्त आहे, बुट साठवून जगणारं रक्त नाही. अरे हे रक्त प्रेम करणारं रक्त आहे पण कुणावर. टाळी टाळी वरती हात करून टाळी वाजवायची आहे सर्वांनी. शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की हर 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 हर. अरे हे आपल्या सर्वांचं रक्त आहे. पुन्हा एकदा सर्व टाळकरी मंडळी, महाराज मंडळी, सगळ्या मंडळींना मनापासून धन्यवाद. आमच्या आईसाहेबांमुळे या ठिकाणी येण्याचा योग आला म्हणून आमच्या आईसाहेबांना सुद्धा पुनश्च मनापासून धन्यवाद. सर्व टाळकरी मंडळी, महाराज मंडळी, सगळ्या मंडळींना धन्यवाद. तुम्हाला काय वाईट बोललो असेल तर मला माफ करा. आता एक वाक्य सांगू का, मी तुमचा आहे, तुम्हाला बोललो पाहिजे, तुम्ही माझे निम तरी ऐकलं पाहिजे. पण मी किती बोललं तरी तुम्ही सुधारायचं नाही, मी किती बोललं तरी तुम्हाला त्याची लाज नाही. हा शिजीरो आमची म्हणजे झाला कार्यक्रम. एकदा सर्वांनी वरती हात करायचे. करा सर्वांनी वरती हात. ज्याला हात आहे त्याने हात वरती करा. केले सर्वांनी, राव द्या अशी जेतो आम्ही आता. करा सर्वांनी वरती हात. सर्वांनी हाताने टाळी वाजवायची आणि मुखाने भजन करायचं. विठोबा
रूपी सेवा माऊलींच्या चरणी तुम्हा माई बाप्पांच्या चरणी समर्पण करतो आणि सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर खाली बसा खाली बसा खाली बसा. खाली बसा उठू नका. महिला मंडळ खाली बसा. आपल्याला आज या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांना श्रद्धांजली व्हायची आहे. बरोबर, खुर्ची समोर आणा, इथं फोटो आणा. महिला मंडळ नियोजन सांगेपर्यंत कुणीही जागा सोडू नका. आपण 8 ते 10 कीर्तन केलंय आणि आम्ही जास्त लांबत नाही, फक्त 5 मिनिटामध्ये सर्व नियोजन सांगतो. तोपर्यंत गावातल्या महिला लगेच इकडली इकडं बघ पाठीमागं, पण मला सर्व दिसतात बरं का, कोण कोण उठत्यात त्या, तसं अजिबात उठू नका. आपण आज महाराष्ट्रामध्ये ज्यांचं फार मोठं नाव आहे, प्रति इंदुरीकर महाराज, जरा टाळ्या वाजवा. खरंच छोटे इंदुरीकर महाराज, आम्हाला आज असं वाटलं की निवृत्ती महाराज देशमुखांचंच कीर्तन झालंय. दरवर्षी ते आमच्याकडे असतात, पण यावर्षी त्यांना थोडा वेळ भेटला नाही. मला म्हटले आईसाहेब आता पुढच्या वर्षी घेईल, जरा अडचण आली होती तारखेची, पण मला असं वाटतं त्यांची उणीव तुम्ही नक्कीच भरून काढली. एवढं सुंदर कीर्तन केलं, जरा जोरात टाळ्या द्या महाराजासाठी. महाराज संभाजीनगरवरून आले, आज जरा थोडी अडचणच आली होती, पण आपले सांगळे भाऊ यांनी त्यांना फोन केला, हे संभाजीनगरला होते, यूट्यूबला सर्व सर्च केलं आणि महाराजांना म्हटलं तुम्हाला यावं लागतंय. ते म्हटले मी बिना तारखेचं येत नसतो, पण आता तुमचं नाव आणि आईसाहेब संस्थान म्हणल्यामुळं ते शब्दही बोलले नाही. त्यांचे वडीलसुद्धा त्यांच्यासोबत आहेत, त्या वडिलांचं सुद्धा एकदा टाळ्या वाजवून स्वागत करूया. ते सुद्धा आपल्या मुलाला घेऊन इथपर्यंत कीर्तनाला आलेत. 12वीचं वय आहे. मला असं वाटतं छोटे इंदुरीकर महाराज तुम्ही भागवत धर्माची भगवी पताका घेऊन धर्माचा प्रचार आणि प्रसार करतात. आपला भारत देश हा युवांचा देश आहे. आपल्यासारखे युवा कीर्तनकार या महाराष्ट्राला आणि देशाला लाभले तर नक्कीच आपलं हिंदुत्व नक्की टिकून राहिल्याशिवाय राहणार नाही असं मला नक्की वाटतं. आपल्याला उदंड आयुष्य लाभो असंच आपलं महाराष्ट्र देशभर नाव हो. संत मीराबाई आई साहेबांच्या चरणी प्रार्थना. भगवान बाबांचा आशीर्वाद आहे आपल्या पाठीशी राहावा. समस्त ग्रामस्थ महासांगवी कवडवाडी. आजचे आपले यजमान आहे श्री भागवत शहादेव गर्जे कॉन्ट्रॅक्टर, तसेच श्री आनंद महादेव गर्जे ग्रामपंचायत सदस्य म्हणजे दादासाहेब भाऊसाहेब अर्जुन गर्जे, सद्गुरू भगवान गर्जे माजी सरपंच आणि संदीप विनायक गर्जे फौजी यांचा सकाळी नाश्ता झाला. येवलवाडी नागरगोजे अनपटवाडी यांचा दुपारी पंगत झाली. आज संध्याकाळची पंगत मधुकर तात्या माने गर्जे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सर्जेराव उत्तम गर्जे, पोपट सुखदेव गर्जे, भागवत शहादेव गर्जे, रामदास शामराव सानप, विलास भानुदास जायभाई नवनाथ महादेव गर्जे यांचंही आज संध्याकाळची दुपारची सकाळची सर्व नाश्ता पंगत सर्वाची एक नंबर झाली. येवलवाडी अनपटवाडी मंगेवाडी भजनी मंडळ, नंदकिशोर भजनी मंडळ जाट नांदूर जेधेवाडी यांचा जागर होणार आहे. आणि उद्या ठीक 8 ते 10 अमृताश्रम स्वामी महाराज नवघण राजुरी म्हणजे नवघण राजुरीचे महाराज यांचं 8 ते 10 कीर्तन होईल. आणि जलाल महाराज सय्यद यांचं दुपारी ठीक 2 ते 5 या वेळेमध्ये वाल्मिकी रामायण होईल. ते सुद्धा विद्वान महाराज आहेत. राहिले 2 दिवस, तिसऱ्या दिवशी तर काला म्हणजे आजचा 5वा दिवस आहे. या कार्यक्रमाचा लाभ घ्या. या फार सुंदर त्यांचंही चिंतन आहे. उद्याचे यजमान आहेत श्री मधुकर माणिक गर्जे, जिल्हा उपाध्यक्ष भाजपा श्री महेंद्र गोविंदराव गर्जे, माजी समाज कल्याण सभापती. उद्या सकाळचे नाश्ता परमेश्वर साहेबराव गर्जे फौजी, भास्कर यादव गर्जे. उद्या दुपारची पंगत थेरला करंजवन वडझरी. उद्या संध्याकाळची पंगत महेंद्र गोविंदराव गर्जे, माजी समाज कल्याण सभापती बीड, दशरथ हरिभाऊ काळुशे साहेब, छगन केशव गर्जे, तसेच सुग्रीव भगवान सानप म्हणजे नामदेव सरपंच यांची, तसेच अंगद भगवान सानप
वासुदेव निवृत्तीराग फौजी, दिनकर किसन गर्जे यांची उद्या संध्याकाळचा जागर थेरला करंजवन बेलेवाडी भजनी मंडळ, सीतामाई भजनी मंडळ नाशिक यांचा होईल. आणि उद्या एकादशी आहे, ते सर्वांनी एकादशी धरा, फराळाचा आहे. या ठिकाणी आज आवर्जून उपस्थित आमचे सांगळे डॉक्टर अहिल्यानगरवरून आलेले आहेत, किडनी स्पेशलिस्ट, त्यांनाही धन्यवाद. तसेच सांगा रे पुढचं नाव, हां, तांदळे सर, गुले सर, तसेच आमचे सांगळे साहेब नाशिकवरून, सीतामाई भजनी मंडळ. आम्ही जो नाशिकला 8 दिवस सीतामाईचा सप्ताह करत असतो, ते नाशिकचे आमचे सांगळे बाबा या ठिकाणी पत्रिका घेऊन आलेले. त्या सर्व कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यायचा आहे. आणि दुसरी गोष्ट, आज खास या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित चव्हाण महाराज, फुंदे महाराज, तसेच हरिभक्त परायण आपले गडाख महाराज यांची उपस्थिती लाभली. आता या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री जे राहिलेले आहेत, कर्तव्य दक्ष माननीय सन्माननीय अजितदादा पवार, हे सकाळी आपल्यातून गेलेले आहेत. खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये ही फार दुर्दैवी घटना आहे. जेव्हा सकाळी ती बातमी ऐकली तेव्हा अत्यंत हृदयाला फार वेदना झाल्या, दुःख वाटलं आणि अक्षरशः डोळ्यात पाणी आलं. खरं कधी कधी वाटतं या महाराष्ट्राला दृष्ट लागले की काय. आदरणीय या देशाचे लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब आपल्यातून गेले, त्यावेळेस आपल्याला दुःख झालं. जसं आपल्या बीडवासियांना त्यावेळेस दुःख झालं, आपण रडत होतो, तसंच आज बारामतीमध्ये सुद्धा तीच शोककळा लोकांच्या मनामध्ये आहेत. आपल्या सगळ्या महाराष्ट्रालाच ते बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीसुद्धा होते. आणि खरं ही दुर्दैवी घटना आहे. आणि धनंजय भाऊ मुंडे यांना अजितदादा यांनी वेळोवेळी खूप मोठी साथ दिलेली आहे. आपण व्हिडिओ पाहिला, आज त्यांच्यासुद्धा डोळ्यामध्ये अश्रू होते. विलासरावजी देशमुख साहेब गेले, RR पाटील गेले, प्रमोद महाजन साहेब गेले. ही मोठी मोठी माणसं चाललेली आहेत. दुर्दैवी घटना आहे, अत्यंत वाईट वाटलं. पण आज आपल्या या महासांगवी संस्थांच्या वतीने, श्री संत मीराबाई आईसाहेब संस्थांच्या वतीने जमलेल्या भाविक भक्त, आपण महासांगवी कवडवाडी सर्व पंचक्रोशीतील मंडळीच्या वतीने आदरणीय अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली व्हायची. थोड्या वेळ सर्वांनी लाईट बंद करायची, लाईट बंद करा आणि आपापला मोबाईल काढून मोबाईलची बॅटरी लावा. सर्वांनी आपापला मोबाईल काढा, लाईट बंद करा थोड्या वेळासाठी. आणि सर्वांनी उभा राहा, आपापल्या जागेवर उभे राहा सर्वांनी. फक्त अर्धा 1 मिनिट शांत सर्वांनी आपली मोबाईलची बॅटरी दाखवून ओम शांती शांती शांती. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देव. स्वर्गात त्यांना जिथे कुठे जागा भेटेल तिथे परमेश्वराने त्यांना चांगली जागा द्यावी. यापेक्षा आपण ईश्वराकडे काय मागू शकतो. देव तुकाराम 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 तुकाराम. हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की, सब संतन की जय. बसची सोय केली नाही. हा हा या नाही
हॅलो. यानंतर उंबरहिरा भजनी मंडळ, बाकीचे आलेले पंचकृषीतील भजनी मंडळ यांचा जागर होईल. आणि डॉक्टर यांना हार्मोनियम आणून द्या. हॅलो. यानंतर जाटनांदूर, जेदेवाडी, उंबरहिरा ह्या सर्वांचं सामुदायिक भजन होईल. तरी त्या भजनाचा बाकीचे जे पंचकृषीतील मंडळी आले सर्वांचाच जागर होईल, ह्याची नोंद घ्या.